रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता आम्ही चाललेलो इथं देवाला म्हणजे आहे का ना, आज शुक्रवार आहे. तर शुक्रवारच्या आपल्या आहेत आसराच्या सवासणी. तर आमच्या इकडे आहे का ना असं कोणत्याही महिन्यात, म्हणजे आता आम्ही आहे का ना आखाड्याच्या महिन्यात घालत असतो सवासणी, पण त्यावेळेस घालणं झालं नाही. तर आता निघाला धोंड्याचा महिना, तर ह्याच्यात पण सवासणी घालते. तर त्यासाठीच आता हे स्वयंपाक ती करून लवकर उरकिला आणि बायका पण येऊन बसल्या तर देवापाशी तिथं. तर आता जायचं पूजा करायची. तर कसं आपल्या इकडे सवासणी असतात गावाकडच्या ह्या आसराच्या, तर तुम्हाला नक्कीच सगळी पूजा केलेली सगळं दाखवेन. तर आता ह्या काय ह्याच्यात स्वयंपाक आहे, तर स्वयंपाक घेऊन चाललो. तर बघू आपण, चला आता. तर बघा आता आणलं सामान सगळं ठेवलं आणि बायका पण सगळ्या गोळा झाल्या होत्या बरं का. तर आधी पहिल्यांदा आहे का ना आपल्या देवाला पाणी घालायचं आणि मस्तपैकी छान धुवून देव घ्यायचं, आंघोळ घालायची त्यांना, आणि मग पुन्हा हळदी कुंकू आणि सगळं असा मळवट भरावा लागतो. तर एवढं छान दिसतंय ना. हे कसं असते माहिती का, प्रत्येक हिरीवर बोरवर हे आसरा मांडलेले असतातच. तर आमच्या इकडे पण अशीच पद्धत आहे पूजा करायची. तर तुमच्या इकडे पण कशी असेल ते मला नक्की सांगा बरं का. तर असं हळदी कुंकू तू छान लावलं ना की एकदम असं देव कसं छान दिसते. तर तेल वगैरे सगळं असते बरं का. साबण असते, तेल असते, पुन्हा मग गुलाल भांगात भरायचा, हे सगळं असते बरं का. आणि सगळ्या बायका गोळा झाल्या होत्या. आणि आमच्याकडे आहे का ना 7 सवासणी जीव घालतात, म्हणजे आसराच्या म्हणजे आहे का ना सवासणी म्हणलं म्हणजे 7 सवासणी जीव घालायच्या. तर असं भांगात वगैरे तेल वगैरे लावून पुन्हा चमकी सगळं असते बरं का. ह्यांचं मेहंदी नखपाली सगळं असते सामान. जेवढं आपल्याला असतात ना तेवढं सगळं हे देवाला आम्ही आणून अशी हळदी कुंकू सगळ्यांना लावून करत असतो अशी पूजा. म्हणतात 7 आसराच्या सवासणी वर्षाला एकदा तरी घालावंच लागतं. फक्त म्हणजे आता शेतकऱ्याच्या ह्याच्यातच असतात, कोणाकोणाच्या तर गालीत पण असतात, हिरीवर असतात, बोरवर असतात. तर असे फळ मुक्का निवडे सगळं असं असतात. पुन्हा चुड्या असतात, पुन्हा बांगड्या असतात, पान सुपारी हे सगळं असं ठेवायचे. मस्त छान फुलं फिलं ठेवून एक नंबर छान दिसायले होते का ना. देव किती छान करून दिसायले होते. तर असं चुड्या ठेवायच्या. ही काकू पूजा करीत येतात. वटी भरायचा, हळकून तांदूळ सुपारी हे सगळं सामान असते. वर्षाला त्यांचा मान तर त्यांना द्यावाच लागतो बरं का. कारण आहे का ना आपल्या शेतात देव म्हणलं का ना की त्यांना आहे का ना त्यांचा मान द्यावाच लागतो. तर अशी अगरबत्ती ते लावली होती. वारं खूप होतं ना त्याच्यामुळे आहे का ना लागणच गेली होती, पण लागली. देवाचा आशीर्वाद असल्यावर काय पण होतं बरं का. आता झाली सगळी छान पूजा, दिवे फिवे सगळे लावले. इतकं वारं असताना सुद्धा दिवे चांगले लागले होते बरं का. तर बघा कमालच आहे का ना. आता पूजा वगैरे सगळी झाली होती. आता लगेच जेवणाची सोय करावी लागते, कारण खूप उशीर झाला होता. 12 वाजल्या होत्या, 11:30 पावणे 12 तर वाजल्या होत्या. पुन्हा सगळ्यांनी बायकांनी 7 बायका आहेत ना त्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू लावायचं आणि मग पुन्हा पाया पडून मग जेवणाच्या तयारीला जावं लागतं. तर आमच्या सगळ्या नणंदबाई या अनिता या आमच्या सगळ्या बायका बसलेल्या होत्या. गाणी म्हणायची असते, तर कोणाच्या अंगात पण येतं मग ते गाणी म्हणावं लागतं. तर सासऱ्याच्या गाणी म्हणत असतात. तर त्या काकू पण गाणं म्हणायला होत्या. चला तर आता जेवणाची, कारण भुकेल्या पण होत्या बरं का बाया. कारण आहे का ना लय उशीर झाला होता, 1 वाजत आली होती. त्यामुळे सगळ्यांना आणि उपाशी